हॅलो, गुड इव्हनिंग पॅरेंट्स. मुलांना नेब्युलायझेशन म्हणजे वाफ दिली पाहिजे का, हा आजचा टॉपिक आहे. डॉक्टरांनी नेब्युलायझेशन सांगितलं आणि आई वडिलांनी लगेच विचारलं, डॉक्टर सवय तर लागणार नाही ना, इतक्या लहान मुलांना नेब्युलायझेशन योग्य आहे का? सो माझं उत्तर आहे, आई वडिलांनो, नेब्युलायझेशन म्हणजे काय, एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. नेब्युलायझेशन म्हणजे व्यसन नाहीये, चुकीचा उपचारही तो नाहीये. पण नेब्युलायझेशन म्हणजे औषधाचा जो धूर असतो तो थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचवला जातो. तो मुलांचे श्वास म्हणजे खूप बारीक असतात. जेव्हा त्या सुजतात, आकुंचन पावतात, त्याच्या आत कफ अडकतो, तेव्हा मुलांचा शिट्टीसारखा आवाज येतो, खूपच खोकला येतो, छातीत घरघर होते, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो. अशा वेळी सिरप किंवा गोळी लगेच काही काम करत नाही. म्हणून डॉक्टर नेब्युलायझेशन सांगतात आपल्याला. नेब्युलायझेशन का दिलं जातं, तर ज्यावेळेस व्हिजिंग येतो, दमा येतो, व्हायरल ब्रॉन्कोलायटिस आपण म्हणतो, ॲलर्जीमुळे श्वासाला त्रास होतो, तीव्र खोकला होतो, ॲस्टमाचा अटॅक येतो, त्यावेळेस नेब्युलायझेशनमुळे डायरेक्ट थेट औषध आपल्या फुफ्फुसात जातं, श्वासनलिका मोकळ्या होतात आणि मुलाला लगेच आराम पडतो. आणि सगळ्यात मोठी भीती, नेब्युलायझेशन सवय लागते का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. जर वाफ योग्य कारणांसाठी, योग्य कालावधीसाठी आणि बालरोग तज्ञ सल्ल्याने दिली जात असेल तर घाबरायची गरज अजिबातच नाहीये. पण हो, जर तुम्ही स्वतःहून रोज रोज वाफ देत असाल, जुनं काहीतरी प्रिस्क्रिप्शन वापरून देताल, तर हे चुकीचं आहे. सो थँक्यू पॅरेंट्स. अशाच बालरोग माहितींकरिता मला फॉलो करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न असेल तर विचारा, नक्की विचारा. थँक्यू.